वर्धा जिल्ह्यातून धक्कादायक घटना समोर आली आहे। जागतिक महिला दिनाच्या पार्श्वभूमीवर समाजाला हादरवून टाकणारी ही घटना उघडकीस आली आहे। वर्ध्यात राजकीय पक्षांशी संबंधित एका ज्येष्ठ नेत्यावर अल्पवयीन मुलीचं दीर्घकाळपासून लैंगिक सुखाची मागणी केल्याचा गंभीर आरोप आहे। मिळालेल्या माहितीनुसार दिवाकर गमे, वय वर्ष 78 असं या आरोपीचं नाव असून पुलगाव पोलिसांनी त्याला अटक केली आहे। पीडित तरुणीच्या तक्रारीवरून पुलगाव पोलीस ठाण्यात पॉक्सो कायद्याअंतर्गत आणि इतर गंभीर कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आलाय। पोलिसांच्या प्राथमिक माहितीनुसार पीडित मुलगी 2022 मध्ये अवघ्या 17 वर्षाची असताना आरोपी दिवाकर गमे याने तिला नोकरीचं आमिष दाखवून आपल्या जाळ्यात ओढलं। गेल्या सुमारे 5 वर्षापासून तिचं सातत्यानं लैंगिक शोषणाची मागणी केल्याचा आरोप आहे। धक्कादायक बाब म्हणजे आरोपीचे पीडित मुलीच्या कुटुंबाशी जवळचे संबंध असल्याची माहिती समोर आली आहे। तसंच 3 दिवसांपूर्वी आरोपीनं पीडितेला अश्लील फोटो आणि व्हिडिओ पाठवून पुन्हा तिचा लैंगिक छळ केल्याचा आरोप मुलीने केलाय। त्यामुळे त्रस्त झालेल्या पीडित मुलीने अखेर पोलिसांकडे धाव घेतली आहे।